तर कसे आहात तुम्ही? मस्तच असणार. पाऊस बिऊस आहे का? तर सांगा. तर हो का, मला काय चांगलं असं बोलायला येत नाही, तरी पण मी प्रयत्न करतीये, तुम्हाला विचारतीये. मला मोठा ब्लॉग टाकायचं शिकायचंय, पण मला येतच नाही. तर माझ्या मैत्रिणीने शिकवलंय मला. आणि हे टुकुक टुकुक मध्येच वाजतं. तर माझ्या मैत्रिणीने शिकवलंय मला, तसं मी करणार आहे आता आणि काढतीये तसंच. तर तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडतील का? तर मला कमेंट करून सांगा. आणि माझे 500 सबस्क्राईब झालेत, त्याच्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. असंच माझ्या व्हिडिओना सबस्क्राईब करत राहावा, लाईक करत राहावा, शेअर पण करत राहावा, कमेंट करत राहावा. आणि अजून काय, तुमचं काम झालंय का? माझं काम झालंय. आणि कसे असतात माझे व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा. मला काय एडिटिंग काय करायला येत नाही, आत्ताच मी शिकतीये. कसं करायचं ते पण येत नाहीये, नाही का? तर हळूहळू शिकतीये, शिकवतायत मैत्रिणी, किंवा माझ्यासोबत तर कोण नसतं व्हिडिओ काढायला, मी एकटीच काढते. तर मैत्रिणी आल्या तर थोडंसं शिकून जातात. मैत्रिणी असणं खूप गरजेचं आहे ना. पण माझ्या मैत्रिणी एकदा गेल्या ना, आल्या ना, मला भेटून गेल्या ना, परत फोनच करत नाही, परत मेसेज करत नाही, फोन केला तर उचलत नाही. हा, अशा तर आहेत. तुमच्या मैत्रिणी कशा आहेत कमेंट करून सांगा. तर स्वयंपाक वगैरे झालाय, सगळं काम आवरलंय, आंघोळ बिंघोळ झाली आहे. तर आता आमचे कारभारी कामाला गेलेले आहेत, आता येतील 2-3 वाजेपर्यंत. मग दुपारचं जेवण, मग माझी मम्मी येईल, मग माझी मम्मी आल्यावर दुपारचं जेवण, मग माझी मम्मी जेवण करून घरी जाती. तर मी आत्ता भाजी बनवली आहे वालाच्या शेंगा, भाकरी, डाळ भात. तर तुम्हाला बघायचं असेल मी काय काय स्वयंपाक केलाय, तर मी तो तुम्हाला उद्या दाखवणार, आज नाही दाखवणार. तर तुम्ही मला कमेंट करा, ह्या व्हिडिओला लाईक पण करा, आणि मला सांगा की माझे असे ब्लॉग बघायला तुम्हाला आवडतात का? नसेल आवडत तरी सांगा बरं का, तसं माझं काही नाही. आणि हे आहे माझं घर. माझं घर म्हणजे माझंच घर आहे, पण भाड्याने राहतोय आम्ही. आमचं स्वतःचं घर नाहीये, आम्ही भाड्याने राहतोय, दोघंच राहतो. मला काही मूल बिल नाहीये. सगळे मला विचारतात नाही का, मुलं आहे का? तर नाहीये. माझी मम्मी माझ्यापासून थोडीशी लांब राहतीये. मी माझ्या मम्मीला एकटीच मुलगी आहे. मला भाऊ नाहीये, बहीण नाहीये, कोणच नाहीये. आणि राहिला प्रश्न मुलांचा, तर राहतात मुलं. राहिलं होतं पण ते खाली झालं नाही का. थोडंसं प्रॉब्लेम येतो, थायरॉइड प्रॉब्लेम आहे, थोडं हे ते प्रॉब्लेम हे होतच राहतं. काय करायचं? देवाने दिलं तर घ्यायचं, नाही दिलं तर आपलं गप्प बसायचं. त्याच्यामुळं घरात किरकिर, हे किरकिर, ते किरकिर. घरचे बोलणार, इतक्या वर्ष झाले लग्नाला, तितक्या वर्ष झाले लग्नाला. खूप काही आहे माझ्या जीवनामध्ये, मी तुम्हाला सांगन. खूप अशा काहीतरी येतं. मुलांच्या अडचणी आल्या की घरामध्ये अडचणी चालू होतात, हो ना. कोणाकोणाच्या घरी असं आहे ते पण मला कमेंट करून सांगा की असतं खूप काही, पण नाही सांगू वाटत नाही का. परत बोलतात, सगळं घरातलं सांगती, हे करती ते करती. मग माझी मम्मी पण दाखवून तुम्हाला उद्या कामावून आले की, मग मी मोठा ब्लॉग शूट करत. आणि मग आमचे कारभार बघितले असेल तुम्ही, कधी कधी व्हिडिओमध्ये येते थोडे थोडे. हां, आणि बस आजच्यासाठी इतकंच. मला बघायचं होतं की मोठा ब्लॉग कसं टाकतात नाही का, म्हणून मी हा ब्लॉग केलाय. की बघू लाईक पण येतात का, आवडतात का, कमेंट पण येत आहेत का, बरं का. नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा. ओके, चला बाय बाय, लव यू.